नमस्कार, मी आहे प्रतिमा. आज मला आहे 70 चपातीची ऑर्डर. पटकन ही ऑर्डर पूर्ण करून घेते, कारण मी स्विगीचा बंद ठेवलेला आहे. कारण चपाती असते माझी सकाळी. सकाळी म्हटलं तर आपली सगळीच गडबड. मुली शाळेत जातात, त्यांच्या डब्याची तयारी, सगळ्या गोष्टी असतात. परत यांचा डब्बा, बाळ पण माझं तेव्हाच उठते. त्याच्यामुळे गोंधळच गोंधळ. म्हणून मी स्विगीचा बंद ठेवते. चपातीची ऑर्डर झाली, रायडर आले, ऑर्डर घेऊन गेले आणि मुली शाळेत गेल्या, बाळाची अंघोळ, बाळाचं खाऊ, सगळं सगळं कामं झाले की लगेच स्विगीचा ॲप चालू करते आणि मग मी डायरेक्ट रात्री बंद करते. अशी आहे माझी रोजची रुटीन. कशी वाटली तुम्हाला माझी रोजची रुटीन? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला नेहमीसारखंच म्हणते मी की माझा बिझनेस फक्त बघत बसू नका, तुम्ही पण शिका आणि लवकर चालू करा. घरच्या घरी बिझनेस खूप सोपा आहे आणि टेन्शन तर कसलंच नाही. तुम्हाला चपातीचा बिझनेस शिकायचा असेल तर तो पण शिकवणार आणि स्विगीचा बिझनेस शिकायचा असेल तर तोही शिकवणार. फक्त तुम्ही मला एक फोन करा, एका फोनमध्ये दोन्ही बिझनेस शिकवणार. माझं कामच आहे तुम्हाला सपोर्ट करायचं, फुल सपोर्ट करणार. अशा प्रकारे ही चपातीची ऑर्डर मी तुमच्याशी बोलत बोलत पूर्ण करत आहे. आणि तुम्हाला मी पॅकिंग पण दाखवणार आहे. जुन्या फॉलोअर्सला माझी पॅकिंग माहीत आहे, पण नवीन जे आहेत त्यांना पण दाखवायचं आहे. त्याच्यासाठी मी आज पॅकिंगचा पण व्हिडिओ घेऊन आलेली आहे. चला पॅकिंगकडे. आता मी करत आहे 30 चपातीची पॅकिंग. टोटल आपले 70 चपाती आहेत ना. अगोदर मी खाली रोल आथरून घेतलेला आहे, त्याच्यावरती बटर पेपर ठेवलेला आहे आणि मग 30 चपात्या मोजून घेते आणि परत एक वरतून बटर पेपर ठेवते. चला, झाल्या 30 चपात्या. हा ठेवलेला आहे मी बटर पेपर. व्यवस्थित असा बटर पेपरवर ते आपलं आहे ना, सिल्वर नाही, रोल आपला पॅकिंगचा, तो व्यवस्थित दोन्हीकडून फिरून घ्यायचा आहे असा. कारण की इकडून पण बटर पेपर दाबला जातो आणि पलीकडून पण सेम. आता एक दुसऱ्या साईडहून आता जो कागद बाहेर आलेला आहे म्हणजे बटर पेपर, तो सुद्धा आतमध्ये जाईल. हे बघा असं. ही आपली फायनल पॅकिंग आहे. सेम पॅकिंग आपण दुसऱ्या बंडलची पण करणार आहे. आता आपल्याला किती चपातीची पॅकिंग करायची आहे? 40. बरोबर. सेम बटर पेपर आथरून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये रोल आथरून घेतलेला आहे आणि बटर पेपर ठेवलेला आहे. आता 40 चपात्या मोजायची गरज आहे का? नाही. पण थोडीशी वाफ बाहेर काढायची असेल तर अशी झटकून घ्यायची. परत एकदा दाखवते. हे बघा अशी. याच्याने वाफ बाहेर निघते. ह्या आहेत माझ्या 70 चपाती. कशी वाटली माझी पॅकिंग? आवडली असेल तर नक्की फॉलो करा. ज्यांचा चपातीचा बिझनेस आहे त्यांना हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा पॅकिंग चपातीची ही अशी करायची. पॅकिंग बघूनच आपले कस्टमर खुश होतात. आता शेवटचा रोल आपण इकडच्या साईडून पण लावून घेऊ, म्हणजे आपली ही पण पॅकिंग फायनल होईल. दोन्ही बंडल तुम्हाला मी परत एकदा दाखवते शेजारी ठेवून. हे बघा हे असे. चला, रायडर आलेले आहेत, आपले चपातीचे बंडल देऊन देऊ, उशीर नको व्हायला. फायनल माझी ऑर्डर गेलेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.